नमस्कार, शुभ दुपार सगळ्यांना आणि आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। तर आता आवरलं, काम वगैरे आवरलं, जेवण काही सकाळीच केले। तर व्हिडिओ याच्यासाठी बनवला मी, म्हणजे सहज असा व्हिडिओ म्हणलं बनवावा। तर एक ताई की दादा आहे ते माहित नाही कोण आहेत, तर त्यांच्यासारखे कमेंट येतात, चांगलेच कमेंट येतात, वाईट अशा नाहीत येत आणि मी चांगल्या म्हणूनच घेते। तर म्हणजे काळजीपोटी करतात की ताई तुम्ही, म्हणजे कालच बहुतेक कमेंट आलेली ती की ताई तुम्ही मला काय, ताई तुम्ही गोड पदार्थ खात जाऊ नका, की गोडामध्ये साखर असते त्याने तब्येत होती असं ते। तर पहिलं तर धन्यवाद तुमचे, असे कमेंट वगैरे करता आणि काळजीपोटी करता, ते पण माहिती आहे मला। तर तसं काही माहिती आहे मला, त्याच्यातली पूर्णपणे माहिती आहे की कुठला पदार्थ खाल्ल्याने तब्येत वाढते, कुठला न खाल्ल्याने हे होतं, ते सगळं माहिती आहे मला त्याच्यातली। कारण आपला चॅनलच पहिलं मी त्याच्यावरती, माझ्या चॅनलवरती मी वजन कमी करण्यासाठीच डाएटचे व्हिडिओ टाकत होते। तर चांगले 200-250 व्हिडिओ आहेत ते डाएटचे, तुम्ही पाहितले नसतील म्हणून तुम्ही कमेंट करत असताल। पण कसं आहे, मला आवड आहे खाण्याची पण, आणि म्हणजे गोड पदार्थ मला खूप आवडतात। भात तर काय, भात मी 3 टाइम सुद्धा खाऊ शकते भात। पण कसं मला माहिती आहे त्याच्यातली, आणि कमी करायचं पण माहिती आहे, वजन कसं कमी करायचं, त्याच्यामुळे मी एवढं टेन्शन घेत नाही त्याचं। एखाद्या महिन्यात खात राहायचं, दुसऱ्या महिन्यात वजन कमी करत राहायचं, असं माझं असतं, मनाला येईल तसं माझं चालू असतं। आणि कसं घरामध्ये आम्हाला सगळे खाण्याचे प्रेमी आहेत, म्हणजे मुलं दाजी, त्यांना सगळ्यांना जेवणाचं खूप आवड आहे, म्हणजे असं गोड पदार्थ। आणि आता कारखान्यावरती गणपतीला पण कार्यक्रम हे असतात ना, 8-9 दिवस झाले कार्यक्रम हे आहेत नाही का, तर पाहुणे पण येतात, तर मग आम्ही गोड हेच बनवतो जास्त, म्हणजे असं नाही का, गोड पदार्थ जास्त असतात त्याच्यात। म्हणजे आपलं कुठं मोदक झाले, कुठं शिरा, परवा दिवशी तर जिलेबी आणली होती, तर 2 किलो जिलेबी आणली होती, त्याच्यातली अर्धी तरी असेल आणखी शिल्लक। अशा म्हणजे गोड पदार्थ घरात बनवले की माणूस खातायचं आणि खाऊ वाटते, मला आवडते। तर आमच्या वहिनीचा काल वाढदिवस होता, तर तिथं पण तुपातलं, एकदम गावरान तुपातला शिरा बनवला होता, तर रात्री पण खाल्ला आणि त्यांनी आम्हाला येताना डब्यात पण दिला भरपूर, आणखी शिल्लक आहे, खाऊन सुद्धा शिल्लक आहे। मग असं बनवल्यावरती मग खाऊ वाटतं ना हो। तर आणि आवड आहे खाण्याची, गोड हमेशा आमच्या घरात राहतं। गुलाबजाम, एक दिवस गुलाबजाम, असं म्हणजे पाहुणे आले तर आपण आवडीने बनवतो ना गोड पदार्थ, कुठं खीर बनव, कुठं काय, तर मग ती खाण्यात येतं। आणि त्या दिवशी कसं झालं, मला वाटतं त्यांनी कोणत्या व्हिडिओला कमेंट केली, तर आम्ही पोरं नव्हती त्या दिवशी आणि पाहुणे पण गेलते, 2-3 दिवस होते कार्यक्रम पाहितला, आणि ते मग गेले। आणि मग माझी मुलं पण मग भावानी नेली, म्हणलं जेवायला ह्याला संध्याकाळी त्यांनी बोलवलं होतं पोरांना, तर मग पोर गेले, आम्ही दोघंच राहिलो होतं। मग तरी मी घरी स्वयंपाक चालला होता बनवायचा माझा, मी कणिक मळली आणि दाजी म्हणले आता काही स्वयंपाक करू नको, आपण दोघं हॉटेलला जाऊ जेवायला। तर मग आम्ही जेवायला गेलो हॉटेलला, आणि मग आपल्या आवडीच घेणार ना पदार्थ, दाजीला माहितीला काय आवडतं, मग त्यांनी व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या मागवल्या, आणि रोट्या मागवल्यानंतर आपला मसाला राईस मागवला, हे काय व्हेज पुलाव मागवला, आणि तिखट होता चांगला। तर मग तिखट जास्त लागल्यामुळे मग गोड खाऊ वाटतं ना, मग गुलाबजाम मागवले, पण गुलाबजाम काय नव्हते, मग कुल्फी मागवली। तर मग असं गोड खाण्यात येतं, आणि मग मला माहिती आहे वजन कसं कमी करायचं, त्याच्यामुळे मी काही एवढं टेन्शन घेत नाही, असं खाऊ वाटलं की खाते। आणि कसं आहे, आपण काही जीवनात तर काहीच नाही, आपलं जगून घ्यायचं चांगलं, मनसोक्त जे खाऊ वाटतंय खायचं, जे हे करू वाटतंय असं करायचं, त्याच्यामुळे मी एवढं काही टेन्शन घेत नाही। वजन वाढलं तर वाढलं, आणि दाजी पण एवढं टेन्शन घेत नाही, उलट म्हणतात काय वजन कमी करून करायचं तुला, असं तसं नाही का, म्हणजे असं त्याच्यामुळं टेन्शन नाही मला कसलंच। आणि काम पण म्हणतात तर मला घरातलंच असतं, मी घरचंच काम करायचं, खायचं प्यायचं घरचं का आपलं नाही का, मला म्हणजे टेन्शन कसलंच नाही, बाहेरचं काम हे असलं अजिबात माहिती नाही मला कसली, त्याच्यामुळं तब्येत तर होतीच त्याच्यामुळं, आणि मला माहिती आहे कमी करायचं, त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही, हे महत्वाचं आहे। तर चालते मग, आणि कमेंट हे करत राहावा, चांगलेच करतात तुम्ही कमेंट, वाईट काही करत नाही, आणि मी चांगले म्हणून पण घेते, जरी वाईट आले तरी मी चांगले म्हणून घेते, असं काय आपली तक्रार नाही। आणि आपले व्हिडिओ ही कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगत जावा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करत जा, शेअर करा, सबस्क्राईबर करा,
आणि आता आज पण कार्यक्रम आहे, आज पण पाहुणे बोलवले ते या म्हणलं कार्यक्रम आहे गणपतीच्या पाशी, तिथं नाही का ऑर्केस्ट्रा का काय आहे बहुतेक. तर काय पाहुणे आज बहुतेक यायचे नाहीत. ते म्हणतात कंटाळी येऊन येऊन, म्हणजे नको आता आम्हालाच कंटाळा आला यायचा जायचा. तर बघू आज नॉर्मल काहीतरी बनवायचं स्वयंपाक आणि जाणार आहे आम्ही पण संध्याकाळी. तर काल परवा दिवशी ह्याचा कार्यक्रम होता, परवा दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तिथं. तर त्याचे व्हिडिओ पण मी काढलेले आहेत, पण आणखीन ते काय मुलाला म्हणलं एडिट हे कर, पण आता ते बघू ते कधी करेल तेव्हा मग टाकायचा. भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत आणि आम्ही सहभाग घेतला होता सगळ्यांनी. आमच्या 3 वहिनी आल्या त्या, एक नव्हती आली, एक गेली ते गावाला. तर ते व्हिडिओ आणि एका भाऊजीने आपली पैठणी पण जिंकलेली. तर ते व्हिडिओ नंतर मोबाईल स्विच ऑफ झाला, कारण कार्यक्रम 4 ते 5 तास होता. कितीला चालू झाला, 9:30 किंवा 10ला चालू झाला असेल, तर 2:30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. त्याच्यामुळे मोबाईल सगळे स्विच ऑफ झालता आमचे. शेवटी आम्हाला तर झोप यायला लागली, पण आमची वहिनी शेवटपर्यंत राहिली होती ना त्याच्यामुळे मग येत नाही ना. मग त्यांची पोरं ही आम्ही घेऊन थांबलो होतो, इथं चालतील ते, त्याच्यामुळे मग येता येत नाही. मग थांबलो होतो उशीर आम्ही, पण त्यांचा नेमका शेवटचा व्हिडिओ फोटो ते काढायचंच राहिलं, कारण मोबाईल स्विच ऑफ झालते. तर चालतंय मग तो पण व्हिडिओ टाकते मी, आज नाही टाकलं तर उद्या नक्की टाकेल. तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आभारी, धन्यवाद, बाय.